वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. ज्याप्रमाणे परीक्षिती राजाच्या अंतःकरणात परम वैराग्याचा क्षण जेव्हा उदित झाला त्या वेळेला तत्काल त्या ठिकाणी शुकाचार्य आविर्भूत झाले. तसं संत श्रेष्ठ निळोबारायांचं आपण 11 दिवस करीत असणारं दररोज 8 तासाचं चिंतन आज गुरुवर्य सरांच्या आगमनाने यथार्थ झालेलं आहे. तरी या ठिकाणी अनपेक्षित आमच्या अंतःकरणात अपेक्षा तर खूप होती. गेल्या दीड महिन्यापासून दररोज सरांची आठवण होत नाही असं होत नाही, परंतु केवळ नारायण महाराजांचं माध्यम आमच्याजवळ असतं. तर त्यांनी सांगितलं की सर जर परदेशातून आले तर 1 दिवस तरी येतील. आणि आम्हाला असं वाटायला लागलं की सरांनासुद्धा आकर्षण झालं हे इकडं. निळोबारायांनी त्यांना या ठिकाणी आणलं आज. आणि आज हे काय आमचं तर असं म्हणणं आहे की सरांचे जे विचार किंवा सरांच्या ज्या धारणा आहेत त्या तर बऱ्याच, जसं परम कॉम्प्युटर हे विश्वामध्ये संपूर्ण जगतामध्ये एक श्रेष्ठ शास्त्रज्ञांचं स्वरूप त्यांना सिद्ध करून देऊन गेलं, त्याच्यापेक्षाही आजच्या वेदांत दर्शनामध्ये, न्यायदर्शनामध्ये असणाऱ्या ज्या धारणा आहेत त्याला आधुनिक अशा प्रकारचं स्वरूप देण्याचं कार्य हे सरांच्या इतकं करणारा आज ह्या विश्वाच्या पाठीवर तरी कोणी नाही. तेव्हा तर याच्यामधून केवळ भगवान ज्ञानोबारायांनी त्यांना ह्या भारतामध्ये किंवा ह्या पुण्यनगरीमध्ये अलंकापूरच्या क्षेत्रातच स्थिर केलेलं आहे. ते काहीतरी विशेष ह्या कराळ विक्राळ कलिकालामध्ये सरांचं काही कार्याचं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाला ह्या महाराष्ट्रभूमीमध्ये स्थिर करण्यासाठीच असावं असं वाटतं. सरांची जी ही विश्वविख्यात शास्त्रज्ञ म्हणून कीर्ती आहे, परंतु ते फक्त आम्ही वाचतो, परंतु सरांशी जेव्हा संभाषण होतं तेव्हा हे कोणी शास्त्रज्ञ असतील असं यत्किंचित मनाला स्पर्शसुद्धा झाला नाही. तर आम्हाला जे वाटलं की एक अध्यात्मसंपन्न महान अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे ही धारणा माझी नारायण महाराजांच्या तिथं विशेष रूपाने झाली. पूर्वी ऐकलेले मला गुरुवर्य साखरे महाराज म्हटले होते की सर या ठिकाणी प्रमाण विचाराबद्दल मी त्यांना लिहायला सांगितलं, म्हणून त्याचा विचारसुद्धा झाला. गुरुवर्य मारुतीबाबा त्या ठिकाणी उपस्थित होते. एखाद्या लहान मुलाप्रमाणे जिज्ञासेने ऐकायला त्यांना कमी येतं, परंतु एक एक शब्द ग्रहण करत होते त्याचा. तर त्या दिवसापासून मला असं सारखं वाटलं की संपूर्ण आपलं जे विद्यार्थी विश्व आहे ह्या विद्यार्थी विश्वामध्ये जर अशा प्रकारचं विज्ञानाधिष्ठित अध्यात्म सांगणारे जर महापुरुष जर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल तर कितीतरी त्या ठिकाणी दिशेमध्ये आपली जी साधनाची किंवा चिंतनाची दिशा आहे त्या दिशा उंचावण्यासाठी याची खूप मोठी मदत होईल असं मला सारखं वाटलं. आणि मी नारायण महाराजांना अनेक वेळेला म्हटलं आणि त्याप्रमाणे सर आले. वास्तविक सरांचे उत्स्फूर्त विचार ऐकण्यामध्ये ते आपल्याला जास्तही कदाचित ज्ञानाचा ओघ आपल्याला प्राप्त होईल किंवा झाला असता, परंतु मी लढीवाळपणाने सरांना काही परवानगी न घेता असं विचारलं की मला वाटतं की प्रश्नोत्तरी रूपाने किंवा संवाद रूपाने या ठिकाणी आपल्याला थोडंसं बोललं तर सर्वांना उपयुक्त होईल. परंतु मलाच प्रश्न कसे विचारावे हे कळत नाही, परंतु मला गेठे महाराज किंवा आमचा तो हरीश प्राध्यापक आहे पण तोही नाही दिसला आणि मग वर आल्यावर तो दिसला. तर आता मीच प्रश्नाचं थोडे मुलाखत विचारतो, त्याला काय वाटलं तर मध्ये पण विचारू शकतो. मी शोधत होतो. माऊली स्वतः इंजिनियर असल्यामुळं या क्षेत्रातले ते आमच्यापेक्षाही जास्त प्रश्न विचारू शकतात, पण आपल्याला प्रश्न कोणते उपयुक्ततेचे प्रश्न विचारायचे. दुसऱ्या प्रकारे सरांच्या बुद्धीचा ठाव तर आपण घेऊच शकत नाही. आणि दुसरे काही साधक बाधक किंवा सामाजिक काही विचार जसं आता सरांनी सांगितले ह्या विचारांचे प्रश्न नाही.
नाही. जो आत्मविचार आहे, आत्मविचाराविषयी सरांचे जे काही चिंतन आहे ते अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं आहे. त्या संबंधाने आपल्याला थोडी माहिती व्हावी. आणि त्यासाठी आता सध्याचे लोक BA BCom झाले तरी म्हणतात आम्ही देव वगैरे मानत नाही. आणि विश्वविख्यात असणारे शास्त्रज्ञ, त्यांना प्रश्न विचारला सरांना, त्यांची मुलाखत आली होती मध्ये. मला साहेबांनी सांगितले की सरांना विचारलं तुमचा जगातला आवडीचा ग्रंथ कोणता, तर विचारसागर. आणि आता बघा आजच आणले त्यांनी आजची ज्ञानेश्वरी, असं एक चिंतन केलेलं आहे सरांनी. म्हणजे आणि आता मी सांगितलं की असं वाटतच नाही की सर हे शास्त्रज्ञ आहेत. शास्त्रज्ञ आहेत पण कोणत्या वेदांत शास्त्राचे ज्ञाते आहे, त्याचे ते मर्मज्ञ आहे. तेव्हा असं सरांना विचारावं वाटतं की इतक्या मोठ्या ह्या वैज्ञानिक विश्वामध्ये आपण राहत असताना अध्यात्माची ओढ आपल्याला कशी लागली? सर्वप्रथम आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे मी कैवल्य तेजोनधी आणि संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरात आपण बसलो आहे. त्या महाराजांसमोर नतमस्तक होतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्यांना जगद्गुरू म्हटलं गेलं आहे, त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज त्यांनाही त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. आणि आज माझ्या जीवनात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की काही संकल्प मनात होतात आणि ते संकल्पाची पूर्ती होत जाते. एक ईश्वरीय आशीर्वादच. तर अनेक वेळा गुरुवर्य श्री साखरे महाराजांच्या समोर जेव्हा ज्ञानेश्वरीचा त्यानंतर गाथेचा विचार होत होता, तर गुरुवर्य मला म्हणायचे, साखरे महाराज मला म्हणायचे की निळोबारायांची गाथा वाचली पाहिजे, निळोबारायांची गाथासुद्धा मी वाचली पाहिजे. पण तो योग आला नव्हता. आज योगायोगाने त्याच्यामध्ये की ही या गाथेचं एक अभ्यास, एक चिंतनचा अभ्यास होत आहे. आणि हा अष्टादशः ज्ञानयज्ञ इथे होत आहे. एका दृष्टीने एक व्यत्यय मी म्हणून इथे आलो आहे. त्याच्यामध्ये अगदी गुरुजी आपल्यासमोर जे सुंदर त्याचं निरूपण, त्याचा अर्थ, त्याचं चिंतन आपल्यासमोर मांडत होते. आणि त्यातून ते ज्ञान पाहून मी खरं पुनश्च भारावून गेलो, जसं आपण संत तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये पाहतो. आणि ह्या दृष्टीने मी आता या गाथेचं चिंतन आणि अभ्यास करणार आहे. आणि त्या संकल्पाची पूर्ती इथे होत आहे. मला हे सांगायचं होतं की जेव्हा हरिभक्तपरायण डॉक्टर जाधवांची एक माझा संवाद झाला. आपले नारायणराव मोहोड इथे आहेत हरिभक्तपरायण, आणि त्यांनी ज्ञानेश नंदिनी त्या वास्तूचं तिथे म्हणजे ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज यांचं एक वास्तू, एक मंदिर, एक अभ्यासगृह, एक अनुसंधान केंद्र तिथं तयार व्हावं म्हणून त्या प्रसंगी मी इथे आलो होतो. आणि त्यातून ही भेट झाली होती. आणि त्या उद्घाटनाला थोडासा वेळ होता आणि मग आमचा काही संवाद झाला याच्यामध्ये. आणि डॉक्टर जाधवांनी मला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली विज्ञान आणि अध्यात्माच्या संदर्भात. आणि मी बोलत गेलो आणि त्यातूनच असं प्रयोजन निर्माण झालं की आपण इथे यावं, मी यावं इथे यावं आणि एक संवाद साधावा. त्या प्रयोजनातूनच मी इथे आलो आहे. पण खरं प्रयोजन असं आहे की असं होतं की काही महिन्यापासून, काही वर्षापासून एक संकल्प केला होता की खरं म्हणजे मी जेव्हा त्रिवेंद्रमला होतो, एक मोठं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रामधलं एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर त्रिवेंद्रमला आहे. आणि तिथे मी जवळजवळ 10 वर्ष होतो. आणि तिथे अनेक इलेक्ट्रॉनिक्सचे उपकरणं भारतासाठी, इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती जी घडली गेली खऱ्या अर्थानं त्या त्रिवेंद्रमच्या सेंटरमधून घडल्या गेली. विक्रम साराभाई वगैरे तिथे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम तिथेच काम करत होते. तिथे त्यांची भेट झाली होती आणि तिथून इलेक्ट्रॉनिक्सची क्रांती सुरू झाली होती. पण मला माझी एक ओढ होती की आता महाराष्ट्रात यायला पाहिजे. मी महाराष्ट्रात अनेक उद्देश, मी महाराष्ट्राच्या बाहेर राहिलो. दिल्लीला बरेच वर्ष दिल्लीला होतो, नंतर त्रिवेंद्रमला गेलो. आणि त्याचं एक कारण होतं की मला जर महाराष्ट्रात आलं किंवा मी पुण्याला येऊ शकलो तर माझं ज्ञानेश्वरीचं वाचन होईल, ज्ञानेश्वरीचा अभ्यास होऊ शकेल, गाथेचा अभ्यास होऊ शकेल. ती एक ओढ होती.
अनेक वर्षापासून मराठीचा माझा संपर्कच तुटला होता. जेव्हा आपण इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये जातो, तंत्रज्ञानाच्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये जातो, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जातो, मॅट्रिकपासूनच म्हणजे साधारण 12वी मराठीची नाळ तुटते. त्याच्या मायबोलीची आपली नाळच तुटते एका दृष्टीने. आणि तसंच झालं त्याच्यामध्ये. मला एक आतून अशी आंतरिक ओढ होती की मी अभ्यास केला पाहिजे, मी मराठी शिकली पाहिजे, पुनश्च मराठी शिकली पाहिजे. आणि तीसुद्धा एका दृष्टीने पूर्ती झाली. आता सांगितल्याप्रमाणे एक मोठं आव्हान, जे महासंगणकाचं आव्हान, जे हा जो प्रकल्प सुरू झाला त्यावेळेस ज्याची पार्श्वभूमी सांगितल्या गेली की महासंगणक भारताला पाहिजे होता, तो शेतकऱ्यांसाठी पाहिजे होता, हवामानाच्या अंदाजासाठी पाहिजे होता, आणि तो अमेरिकेने नाकारला होता. आणि त्याचं आव्हान त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी आपल्या भारतीय वैज्ञानिकासमोर मांडलं होतं, आणि ती सर्वश्रुत आहेच. आणि त्यातून ते आव्हान मी जेव्हा त्यांनी विचारलं होतं की कोण करू शकेल, तर म्हटलं की मी महासंगणक तर पाहिला नाही, महासंगणक अमेरिका पाहूही देत नाही आपल्याला याच्यामध्ये, पण जो काही अभ्यास केला आहे, पण एका आत्मविश्वासावर, जसं डॉक्टर भाभांचं आपलं उदाहरण आहे, डॉक्टर विक्रम साराभाईंचं उदाहरण आहे, त्या आत्मविश्वासावर जे आंतरिक मी सांगू शकत नाही की महासंगणक मी तयार करू शकतो की नाही. मी पाहिलाच नाही आहे, मी पाहिलाच नाही असा मोठा महासंगणक ज्याची क्षमता फक्त अमेरिकेमध्ये होती आणि त्यानंतर जपानमध्ये होती. तो मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की तो महासंगणक आपण तयार करू शकू, कारण की ती गरज आहे, आपल्या देशाची गरज आहे, आता आपल्या मातृभूमीला पाहिजे. आणि त्यातून हा प्रकल्प सुरू झाला यातून. आणि हा प्रकल्प पुण्यामध्ये सुरू झाला. मला थोडक्यात सांगायचं आहे, हे पूर्ण म्हणजे त्या महासंगणकाची गोष्ट नाही आहे, पण हा प्रकल्प पुण्यामध्ये जेव्हा सुरू होतो याच्यामध्ये, आणि अनेक वैज्ञानिक जसं आपण सांगितलं की ते वैज्ञानिकाची एक टीम तयार होते पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये. सीडॅक, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग, अशी एक प्रयोगशाळा आम्ही तयार करतो. आणि महासंगणकावर काम करायला, रिसर्च करायला सुरुवात होते. आणि रात्रंदिवस मुलं काम करायला लागतात. हे मोठं आव्हान आहे, ते आपण पेरूच शकत नाही, करूच शकत नाही. जगही मानत नाही की भारत हा महासंगणक तयार करू शकेल. आणि पण एका प्रेरणेतून, एका आव्हानातून, म्हणजे आपल्या देशाला समर्पण होऊन हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न होतो. आणि 100 इंजिनियर्स माझ्याबरोबर येतात, आणि त्यांना सांगितलं की आपल्याला वेळ नाही आहे, 3 वर्ष म्हणजे पूर्ण संस्था उभारायची, याचं पूर्ण तंत्रज्ञान शिकायचं, जगातून पुढे अभ्यास करायचा, त्यावर रिसर्च करायचं, आणि त्यातून तो महासंगणक करायचा, आणि त्याचे पूर्ण तंत्रज्ञान विकसित करायचं, आणि ते जगाला द्यायचं, भारताला द्यायचं, जगाला द्यायचं. हे शक्यच नाही आहे त्याच्यामध्ये. तर त्यासाठी कोणती तरी दुसरी शक्तीच आपल्या मागे असेल, तरी पण आपण हे करूया. एक मोठं आव्हान आहे. आणि लोक कामाला लागली, इंजिनियर्स कामाला लागली, रात्रंदिवस काम करत होती, रात्रंदिवस काम करत होती. तिथंच अनेक वेळा तिथंच झोपायची. म्हणतात की सरकारी म्हणजे कामामध्ये लोक म्हणजे काय काम करत नाहीत किंवा येतही नाही तर काम. पण मी पाहिलं, ही सरकारी लॅबॉरेटरी होती, गव्हर्नमेंटची लॅबॉरेटरी होती, नॅशनल लॅबॉरेटरी होती. हे मुलं रात्रंदिवस तिथेच राहायची. अनेकांनी आपापले जॉब सोडले होते, जे परमनंट जॉब्स असतात त्यांनी सर्व सोडून तिथे आले होते, कारण की ती प्रेरणा तशी होती त्याच्यामध्ये. आणि मी पाहत होतो की आता, आणि खरं म्हणजे जसं आपण सांगितलं, आपण सांगितल्याप्रमाणे हा महासंगणक, मला वाटलंच नव्हतं की असं होऊ शकतो. हा महासंगणक जो 3 वर्षाचं आव्हान होतं, 3 वर्षाचं समजा 2.5-3 वर्षाचं जे आव्हान होते ते करायचं होतं, हे आव्हान हा जो पहिला प्रोटोटाईप, पहिला आराखडा आणि त्याचं पहिलं जे मॉडेल होतं ते 2 वर्षातच तयार झालं. आणि ते आम्ही मग जगासमोर मांडलं, युरोपला मांडलं, त्यामुळे आणि जगाने पाहिलं की भारताने महासंगणक तयार केला आहे वगैरे वगैरे. पण पार्श्वभूमी ह्यासाठी महत्त्वाची आहे की आपण जो प्रश्न विचारला की मी अध्यात्माकडे कसं वळलो, वैज्ञानिक असून अध्यात्माकडे कसं वळलो. त्याआधी स्वामी विवेकानंदांचे विचार, रामकृष्ण परमहंसाचे विचार मी वाचले होते, मी वाचत होतो दिल्लीला असताना वगैरे वगैरे. पण तरी मुख्यतः जेव्हा मी हा महासंगणक पाहिला, आणि हे मुलं रात्रंदिवस काम करत आहे याच्यामध्ये, पण मला माहीत होतं की आजचा जो महासंगणक आहे आणि विज्ञानाचा जो नियम आहे, संगणकाच्या क्षेत्रामध्ये जो नियम आहे, हा येणाऱ्या काही महिन्यातच किंवा काही वर्षानंतरच उद्याचा एक प्रकारचा सर्वसाधारण संगणक म्हणून गणल्या जाईल. कारण की आम्ही जो संगणक तयार करत होतो, महासंगणक तयार करत होतो, त्याआधी मोठेच महासंगणक तयार केल्या गेले, आणि शेवटी महासंगणकाचं रूपांतर, त्या महासंगणकाच्या क्षमतेचं रूपांतर एका छोट्याशा कम्प्युटरमध्ये झालं. आणि मी पाहत होतो, हे माझ्या इंजिनियर्सला, माझ्या वैज्ञानिकाला, जे माझ्यावर काम करत होते रात्रंदिवस, त्यांनाही माहीत नव्हतं. एक लॉ आहे, एक नियम आहे विज्ञानाचा, तो त्यावेळेस समोर आला नव्हता की संगणकाची क्षमता दर वर्षाने किंवा दर 14 महिन्यांनी त्याची द्विगुणित होत असते त्याच किमतीमध्ये. आपण पाहतो आहे की आपण काही आज समजा एक लॅपटॉप घेतला, त्र्यंबकरावांनी किंवा आपल्याजवळ तो कम्प्युटर आहे तिथे घेतला, तोच कम्प्युटर त्याच क्षमतेचा पुढच्या वर्षी घ्यायचा असेल,
तो अर्ध्या किमतीमध्ये मिळाला किंवा तुम्ही तो घेणारच नाही त्याची क्षमता. मग पाहायला लागले की पहा हा महासंगणक आपण तयार करतो आहे, त्याला लोक महासंगणक जग मानायला लागलं आहे, पण खऱ्या अर्थानं हे किती हे शाश्वत नाहीच आहे. हे आपण आज म्हणतो एवढं मोठं आपण काम केलं गेलं आहे, हे बिलकुल शाश्वत नाही, हे क्षणभंगूर आहे एका प्रदर्शने. त्यावेळेस माझ्या मनात म्हणायचं मग शाश्वत काय आहे, मग शाश्वत ज्ञान कोणतं? हे ज्ञान आहे, हे विज्ञान आहे, हे शाश्वत काय आहे? त्याच वेळेस प्राध्यापक विश्वनाथ कराड माझे मित्र, माझे त्यांनी एक मोठी ती परिषद वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स रिलिजन आणि फिलॉसॉफी असं त्यांनी आयोजित केली होती MITला. आणि तिथं मी अनेक लोक आले होते, अनेक वैज्ञानिक आले होते, काही नोबेल लॉरेटसुद्धा होते. आणि तिथं पाहिलं आहे की त्यावेळेस आणि त्याचं औचित्य असं होतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला 700 वर्ष झाली होती. त्या औचित्याला साधून मग मी तिथे जेव्हा काही विचार मांडत होते, अनेक वैज्ञानिक आणि एखादं आध्यात्मिक संतसुद्धा विचार मांडत होते, त्यावेळेस पाहिले की पहा ही आपली जी ज्ञानेश्वरी आहे 720 वर्षापूर्वी म्हणजे 700 वर्षापूर्वी तयार झालेली ज्ञानेश्वर महाराजांच्या याच्या मुखोद्गतातून ते तयार झालेली ज्ञानेश्वरी आजही जशीची तशीच आहे. त्यात एक शब्दही बदलू शकत नाही. बदलला आहे का? एकही शब्द. ज्ञानोबारायांची जी गाथा आहे तशीची तशीच त्याच रूपात पाहिजे असा अट्टहास असतो की त्यात काहीही बदल होऊ नये. गाथा तशीची तशीच आहे. तर मग आणि आपण पाहतो मग हे जे आहे ही जी टीका आहे ती भगवद्गीतेवर टीका आहे. ती अनेक 5000 वर्षापूर्वीची जी भगवद्गीता तयार होते, भगवद्गीता व्यासांनी महाभारतामध्ये त्याचं अवतरण होतं, ती आजही तशीची तशीच आहे. तर मग शाश्वत ज्ञान कोणतं? हे आहे शाश्वत ज्ञान. आणि हे विज्ञान हे स्वतः नेहमी बदलणारं ज्ञान आहे. याच्यामध्ये ह्या दृष्टीने आज जे आहे ते उद्या ते बदलणार. त्याच्यामध्ये तो हा नियमच आहे एका प्रकारचा. मग ह्या तंत्रज्ञानाला याच्यामध्ये शाश्वत रूप कसं येऊ शकेल? तर मला त्यावेळेस असं वाटायला लागलं की हे जर तंत्रज्ञान हे ज्ञान आहे, हे आध्यात्मिक ज्ञान किंवा पारमार्थिक ज्ञान याचा आणि विज्ञानाचा जर संयोग झाला तर विज्ञानाला शाश्वत रूप निर्माण होऊ शकेल. जसं पहा हे तंत्रज्ञान इथे आहे, एका प्रकारचं लाऊडस्पीकर आहेत किंवा तिथे ॲम्प्लिफायर आहे, तिथे काही संगणक असते, त्याच्यामध्ये हे लाईट्स आहेत, हे तंत्रज्ञान आहे. ह्याचा उपयोग आपण करतो आहे, तिथे रेकॉर्डिंग होतं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग. पण कशातून? तिथे एक प्रवचन होतं आहे, ज्ञानोबारायांच्या गाथेवर प्रवचन होतं आहे. तर या दोघांचा एक संयोग म्हणून आपण सर्वांसमोर हे ज्ञान आणू शकतो नाही का? हे मी पाहिलं त्यामध्ये. आणि त्यातूनच निर्माण झाली माझी इच्छा की हे ज्ञान आता ज्ञानेश्वरी आपल्याला, ही ज्ञानेश्वरी किंवा ही भगवद्गीता किंवा ही गाथा आपल्याला हे जे युग आहे, संगणकाचं युग आहे, हे जे इंटरनेटचं युग आहे, हे सर्वव्यापी होतं आहे, एक मोठी क्रांती होत आहे, ही मी पाहिली होती त्याच्यामध्ये. जर हे ज्ञान आपण ह्या तंत्रज्ञानाच्याद्वारे जगासमोर किंवा सर्व जगासमोर किंवा येणाऱ्या पिढीसमोर मांडू शकलो तर त्या तंत्रज्ञानाला एक प्रकारची शाश्वती निर्माण होईल. म्हणून त्यातूनच खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरीचा प्रयोग दृकश्राव्य रूपात, हे ज्ञानेश्वरी दृकश्राव्य जसं निरूपण होतं आहे, अभ्यास होत आहे, ते दृकश्राव्य रूपात जे पहिल्यांदा शक्य होत नव्हतं. मल्टीमीडिया जसं म्हटलं गेलं की ह्या रूपात आपण आणूया. ते CDs असतील, DVD असतील, इंटरनेट असेल, वेब असेल. तर त्यातून मी मग आव्हान केलं होतं की मला ही ज्ञानेश्वरी म्हणजे कुठून सुरुवात करायची? भारतीय ज्ञानप्रणाली ती इतकी मोठी आहे, जसं आपण सांगितल्याप्रमाणे कुठून सुरुवात करायची या ज्ञानप्रणालीची? ही आपली संस्कृती आहे, हे आपलं तत्त्वज्ञान आहे, हे सागरासारखं विशाल आहे. याच्यामध्ये त्यात वेद आहेत, सांगितल्याप्रमाणे 4 वेद, 4 उपवेद, सर्व वेदांगाचा अभ्यास, जसं सर्व वेदांगाचा अभ्यास, सर्व भारतीय दर्शनं, ज्या दर्शनाचा अभ्यास त्याच्यामध्ये आपल्याला वृत्ती प्रभाकरामध्ये झालेला आहे की त्याचा दर्शनं कोणती आहेत, त्यात प्रमाणं कोणती आहेत, हा जो विचार पाहिला. आणि जेव्हा मी हा अभ्यास करायला लागलो आणि ह्या दर्शनांची जी प्रमाणं मानल्या गेली किंवा भारतीय विचाराची जी प्रमाणं मानल्या गेली, ही प्रमाणं विज्ञानात जी प्रमाणं मानल्यापेक्षा त्यापेक्षा कितीतरी विशाल आहेत. विज्ञानामध्ये आपण प्रत्यक्ष आणि अनुमान हेच प्रमाण मानतो, पण भारतीय दर्शनामध्ये 6 प्रमाणं, अनेक दर्शनामध्ये वेगवेगळे प्रमाणं मानले गेले आहेत. पण शंकराचार्यांनी मानलेलं याच्यामध्ये किंवा उत्तर मीमांसेमध्ये मानलेलं याच्यामध्ये अद्वैताचं जे दर्शन होतं 6 प्रमाणं, त्यात 2 अधिक प्रमाणं असे पूर्ण प्रमाणं मानले आहेत. मग त्यावेळेस कळलं मला की जिथे ज्या ज्ञानाला प्रमाणाचाच अभ्यास केला गेला नाही, पूर्णपणे तो अपूर्ण अभ्यास आहे. प्रत्यक्ष आणि अनुमान हे विज्ञान प्रमाण मानतो आतापर्यंत, खऱ्या अर्थानं मानतो, अनेक प्रमाणं मानतो. पण असं जे शिकवलं जातं की 2च प्रमाणं मानतो, फक्त प्रत्यक्ष आणि त्यातून पूर्ण ज्ञान प्राप्त होऊच शकत नाही.
इथे मला की मग हे विज्ञानाचा जो अभ्यास आहे किंवा जे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं ह्या आजच्या विज्ञानातून, आपल्या भारतीय विज्ञानातून नाही, आजच्या विज्ञानातून हे एक प्रकारचं अपूर्ण ज्ञान आहे. आणि म्हणून माझी ओढ निर्माण झाली याच्यामध्ये की आपण ह्या प्रमाणांचा अभ्यास केला पाहिजे. की प्रमाणच माहीत नाही तर मग ज्ञान कसं निर्माण होणार त्याच्यामध्ये. आपण जर शब्दाला प्रमाणच मानत नाही, पण शब्दाशिवाय ते ज्ञान व्यक्त करू शकत नाही. म्हणजे भाषेशिवाय शब्द आप्तच वाक्य आहे, पण शब्दाशिवाय ते व्यक्तच करू शकत नाही. ते शब्दालाच प्रमाण मानायचं नाही हे बरोबर नाही आहे. आणि मग सर्व प्रमाणाचा अभ्यास सुरू झाला, साही प्रमाणाचा अभ्यास सुरू झाला. मग आजच्या संदर्भामध्ये त्यातले उदाहरण कोणते आहेत? आजच्या संदर्भामध्ये जे लॉजिक मानलं गेलं आहे ते न्यायग्रंथ म्हणजे गौतमाच्या न्यायग्रंथामध्ये ते कसं मांडलं गेलं आणि त्याचा विचार किती मोठा, किती विशाल, किती व्यापक होता. आणि आजचं जे लॉजिक आहे, जे ॲरिस्टॉटल लॉजिक आज जे सुरू आहे किंवा आज जो अभ्यास झाला आहे ते काही दृष्टीने त्यात अनेक त्रुटी आहेत किंवा मग बरोबर आहे पण पूर्ण अभ्यास झालेला नाही आहे. तर त्याचा अभ्यास, वैशेषिक दर्शनाचा अभ्यास झाला पाहिजे. वैशेषिक दर्शन म्हणजे विज्ञानाची सुरुवात, वैशेषिक दर्शन खऱ्या अर्थाने विज्ञानाची सुरुवात. तर या सहाही प्रमाणांचा आणि त्यामध्ये मी पाहिलं की अनुपलब्धी हा जो हे जे प्रमाण मानलं गेलं आहे हे संगणकाचा अभ्यास करताना जो नवीन विषय आहे कृत्रिम ज्ञान किंवा कृत्रिम संगणन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतात, की मानवासारखा संगणक तयार करायचा, तर ते करताना त्याचा अभ्यास करताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स या या विषयाचा अभ्यास करताना अनुपलब्धी हे प्रमाण मानावंच लागतं. लॉजिकचा अभ्यास करताना अनुपलब्धी हे प्रमाण मानावंच लागतं. आणि आत्ता त्याच्यावर विचार सुरू आहे. पण ह्या प्रमाणाचा विचार कितीतरी वर्षापासून आज जे इनोव्हेशन रिसर्च म्हणतो याच्यामध्ये आपण म्हणतो आहे ह्या सर्व म्हणजे जे काही होतं आहे रिसर्च आणि इनोव्हेशन ह्या विषयावर अनेक विचार होत आहेत, अनेक लॅबॉरेटरीज तयार होत आहेत. त्यांचाही त्या प्रमाणातूनच तयार झाला आहे, एका प्रमाणातूनच तयार झालेला आहे. त्या सर्वांचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून मी याच्याकडे वळलो. म्हणजे असं नाही, मी विज्ञानातून त्यातल्या त्रुटी समजून आणि हे शाश्वत ज्ञान म्हणजे कोणतं आहे ह्या प्रेरणेने मी ह्या आध्यात्मिक ज्ञानाचे म्हणजे जे आत्मिक ज्ञान आहेत त्याला सर्वात महत्त्वाचा जो क्वांटम फिजिक्सचा जो ज्याच्यावर म्हणजे आत्ता एक मागच्या शतकामध्ये मोठी क्रांती झाली विचाराची, आईन्स्टाईनपासून ती क्रांती झाली की हा ज्ञान घेणारा, ज्ञानाचं हे अवलोकन करणारा कोण आहे ह्याच्यावर विचार व्हायला लागला. हे ज्ञान आहे, हे माझ्या ज्ञानेंद्रियातून मी त्याचं अवलोकन करतो आहे, पाची ज्ञानेंद्रिय किंवा कर्मेंद्रिय आहे ज्ञानेंद्रियातून. पण तो ज्ञान घेणारा कोण आहे त्याला समजा आणि तो समजू शकतो काय. मग त्यातून चैतना म्हणजे काय, चैतन्य म्हणजे काय त्याच्यावर विचार सुरू झाला क्वांटम फिजिक्समध्ये. आणि मग हे ज्ञान काय आहे, मग सृष्टीचं रूप काय आहे, त्या रूपातून एक आमूलाग्र विज्ञानामध्ये फरक व्हायला. आणि त्यावेळेस अनेक महान वैज्ञानिकांनी असे अनेक विचार, त्यात शॉपेनवर आहेत, फिलॉसॉफर नाही, श्रॉडिंजर आहेत, मॅक्स प्लँक आहेत, असे अनेक जर्मन महान वैज्ञानिक ह्यावर विचार करताना मिळाले. तर काही लोक त्यावेळेस मॅक्स मुलरनी आपल्या उपनिषदांचं भाषांतर जर्मनीमध्ये आणि इंग्रजीमध्ये केलं होतं आणि त्याचा अभ्यास ते करायला लागले. आणि त्यांना म्हटलं की मला जर समजायचं असेल, मला जर हे खऱ्या अर्थानं हे सृष्टीचं खरं रूप समजायचं असेल तर आता उपनिषदांचा अभ्यास करावा लागतो. असे महान वैज्ञानिक त्या गोष्टी प्रेरित झाले. म्हणजे आता वैज्ञानिक म्हणतात असं म्हणतात, त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण अभ्यास केलेला नसतो, या विषयाचा पूर्ण सखोल अभ्यास केलेला नसतो. आणि म्हणून मी याच्यामध्ये या विषयाकडे वळलो आणि पहिला प्रकल्प घेतला होता की या दृकश्राव्य रूपामध्ये येणाऱ्या पिढीसमोर संगणकावर हे जे ज्ञान आहे, कारण की येणारी पिढी हे वाचणारच नाही. मला काय दिसतं आहे, येणारी पिढी आपली जी आहे, आता आपण पाहतो सर्वांच्या हाती मोबाईल आहे, मोबाईल करून त्याच्या स्क्रीनमध्ये पाहत असतात, SMS करत असतात, टेक्स्टिंग करत असतात, त्याच्यामध्ये बोलत असतात. तर ते त्याशिवाय काही पाहणारच नाहीत. संगणक आहेत, सर्वांच्या समोर संगणक होणार आहे नाही, आता नाही iPadचं अनेक जे उपकरणं तयार होत आहेत. तर ही मीडियम कमी वापरतील, याचा तरी ग्रंथालयाचं वापरतील, वाचतील, पण कमी वापरतील. तर त्या येणाऱ्या माध्यमावर, त्या उपकरणावर हे ज्ञान उपलब्ध झालं पाहिजे, ही माझी होती. मला अशी प्रेरणा झाली याच्यामध्ये खऱ्या अर्थाने. आणि ती प्रेरणा विज्ञानातून झाली. विज्ञानातून की काय एखादा असे की श्रद्धा होती, पण विज्ञानाच्या याच्यातून की मला की हे असं काय आहे, प्रमाणाचा विचार काय आहे, विज्ञान कसं अपूर्ण आहे हा विचाराच्यामध्ये. आणि त्यामध्ये जेव्हा ज्ञानेश्वरी अभ्यास व्हायला लागला आणि महाराज म्हणजे की मला जी
एक प्रकारची प्रचिती जी झाली, एक अनुभूती जशी झाली की ज्यामुळे जेव्हा आपल्याला हे ज्ञान पाहिजे असतं आणि मी म्हटलं होतं त्यामुळे तेव्हा गुरुच आपल्यासमोर उभे येतात, गुरुच आपल्यासमोर येतात. तर त्यातून मग गुरुवरे साखरे महाराजांनी सांगितलं ही प्रथा आहे, मलाही असं करायचं आहे आणि मला मी करायचं. पण हे पहिल्यांदा समजून घेणं महत्त्वाचं आहे. नुसतं ते ज्ञान त्याच्यात टाकायचं नाही, पण ज्ञानेश्वरी समजून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामध्ये मग 7व्या अध्यायामध्ये ज्ञान आणि विज्ञानाचा की विज्ञानाचं ज्ञान मला मी तुला समजावून देणार आहे याच्यामध्ये. आणि मग त्या ज्ञानाची व्याख्या त्या सर्वश्रुत आहे ज्ञानाची, विज्ञानाची व्याख्या जे प्रपंचाचं ज्ञान आहे विज्ञान, आणि स्वस्वरूपभूत ज्ञान आहे ज्ञान, ते आहे खऱ्या अर्थानं ज्ञान. आणि अज्ञान म्हणजे विज्ञानालाच, या प्रापंचिक ज्ञानालाच खरं ज्ञान समजणं हे आहे अज्ञान. तर ह्यातून ज्या व्याख्यातून हे याची सुरुवात झाली याच्यामध्ये. आणि मग खऱ्या अर्थाने हे काय आहे, म्हणजे आत्मज्ञान म्हणजे काय याच्यामध्ये मग त्याची अनुभूती, त्याची ही प्रक्रिया कोणती आहे, त्याची प्रक्रिया आहे. जसं विज्ञानाची एक प्रक्रिया आहे लॅबॉरेटरीची, ही सुद्धा एक प्रक्रिया आहे. त्यामध्ये असलेले अनेक योग, जसं गीतेमध्ये 18 योग आहेत, त्याच्यामध्ये 4 मुख्य योग आहेत. ते सर्व योग म्हणजे काय आणि त्यातून कशी प्रचिती होईल आणि गुरुची लागणारी त्यांचे आशीर्वाद त्यासाठी माध्यम जे सांगितले, त्याशिवाय ते पूर्ण ज्ञान होत नाही. श्रद्धा पाहिजे. तर त्यातून हे सुरुवात झाली. आणि मग काय दिसतं मला, तसं भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान याचा दोघांचाही अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास झाला पाहिजे तरच पूर्ण ज्ञान तयार होईल. आणि तसंच भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं आहे, विज्ञानही सांगितलं आहे, सांख्याचं पूर्ण दर्शन त्यात करून दिलं आहे आणि त्याचबरोबर ज्ञानही सांगितलं आहे. आणि अनेक त्याचे मार्ग आहेत. 18 जे असे अध्याय आहेत ते सर्व त्याचे मार्ग आहेत आणि अनेक मार्ग आहेत त्याच्यामध्ये. तर ह्यातून माझं अध्यात्म आणि विज्ञानातून आलं. आणि पुढचा जो मार्ग आहे तर आचार्य श्रीराम शर्मा गायत्री जो महाविज्ञानात त्यांनी जे मोठा अभ्यास केला, गायत्री महाविज्ञान समोर आणलं आणि त्यांनी मांडलेलं प्रतिपादन केलेलं की येणाऱ्या 21व्या शतकामध्ये जो धर्म आहे, येणारा विश्वधर्म जो तयार होईल, जो विज्ञाननिष्ठ विश्वधर्म तयार होईल. आणि जे येणारे त्याचबरोबर 21व्या शतकामध्ये जो विज्ञान तयार होईल ते अध्यात्मनिष्ठ ज्ञान असेल. आणि दोघांचा संगम आपण 21व्या शतकामध्ये पाहणार आहोत. आणि असे संकेत आपल्यासमोर दिसत आहेत. आणि ह्या मार्गातून मी दोघांकडे मी बोलतो. सर, आपण आत्तापर्यंत इकडं प्रवृत्तीचं कारण सांगितलं की तंत्रज्ञान जे आहे ते शाश्वत वाटत नाही आणि अध्यात्म जे आहे ते शाश्वत आहे किंवा शाश्वत काय आहे ह्या जिज्ञासेने जी प्रवृत्ती झाली, तर ही प्रवृत्ती झाल्यानंतर आजच्या आपल्या स्वतःच्या स्वानुभवामध्ये या ठिकाणी शाश्वत तत्त्व तरी एकच असणार. तर ह्या तत्त्वाचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी आपण जो प्रमाण विचार करता त्याच्यामध्ये प्रमाण विचारामध्ये सर्वात प्रबल प्रमाण निश्चित काय आहे याविषयी आपलं थोडं चिंतन झालं. आता शाश्वत ज्ञानाचा खरी म्हणजे आता महाराज विचारण्याचा आशय असा की वेदांत संप्रदाय परंपरेमध्ये शब्द प्रमाण हे प्रबल प्रमाण मानलं जातं. तर या दृष्टीनं आपलाही त्याच प्रकारच्या निश्चयावर आपण जर आरूढ झाला असाल तर आम्हाला त्याचं अनुसरण करणं हे अतिशय सोपं होईल. सर्वच प्रमाणाचा अभ्यास झाला पाहिजे. कारण की सर्व प्रमाणाचं ज्ञान, पूर्ण ज्ञान प्राप्त करायचं असेल सर्वच प्रमाणात शब्द प्रमाणाला फक्त उपोद्बलक म्हणून दुसऱ्या प्रमाणांचा अभ्यास असं या वेदांत परंपरेत सुद्धा हेच मानतो. माझा जो अभ्यास झाला याच्यामध्ये की शब्द प्रमाणाशिवाय, आणि त्याला आपल्याला विज्ञानातून आपल्याला हे सिद्धसुद्धा करायचं आहे की शब्द प्रमाणच का महत्त्वाचं आहे, सर्वात महत्त्वाचं काय. त्यामध्ये मला एक दिसलं की हे प्रमाणाचा विचार करताना असताना हे प्रमाण कसे तयार होतात. मानवी जे आपलं रूप आहे मानवाच्या दृष्टीने किंवा प्राण्यांच्या दृष्टीने किंवा जीवाच्या दृष्टीने असेल, तर मला काय दिसलं की प्रमाणाचा विचार जो झालेला आहे त्या प्रमाणाचा विचार त्यापेक्षा थोडासा विज्ञानाच्या दृष्टीने त्यापेक्षा एक महत्त्वाचा आहे किंवा एक महत्त्वाचा म्हणजे एक विशेष आहे त्याच्यामध्ये. ह्या प्रमाणाचे जे साधनं आहेत ते आपल्या मेंदूमध्ये आहे. 6 प्रमाणाचे साधनं. काही दर्शन मांडतात, 2च प्रमाण मांडतात, काही 3 मांडतात, काही 4 मांडतात, काही 6, पूर्ण 6ही मांडतात. आणि तो वाद आहे प्रत्येकामध्ये. तो दर्शनामध्ये हा एक अनेक वाद त्यामुळे तयार होतात त्यामध्ये. तर त्यामध्ये मी पाहिलं आहे की हे 6 जे प्रमाण आहेत, ह्या 6 प्रमाणाचे अंग आपल्या शरीरामध्ये ईश्वराने जे म्हणजे काही किंवा प्रकृतीने निर्माण केलेले जे आहेत बिंदूमध्ये ते 6 अलग अलग आहेत. 6 अलग आहेत. जसं आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो नाही का, जिभेने चव घेतो आणि नाकाने वास घेतो. याच्यामध्ये ह्या प्रत्येकाची प्रक्रिया आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये अलग अलग ठिकाणी होते. मी जेव्हा पाहतो तर त्याची प्रक्रिया, त्याचं प्रोसेसिंग जे आहे माझ्या म्हणजे असं एका प्रकारचं संगणकाचं मॉडेल ब्रेनच्या या भागात होतो. जेव्हा ऐकतो
दुसऱ्या भागात होतो. जेव्हा भाषा तो ह्या भागातून होतो. ते 6 प्रमाणं जे आहेत याची हे जे राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, फ्रंटल लोब, हे जे भाग आहेत त्याच्यामध्ये ते शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहेत. आपण जे प्रत्येक गोष्ट जे करतो कर्मेंद्रियाचे, ज्ञानेंद्रियाचे, पण 6 प्रमाणाचं ॲक्च्युअली प्रोसेसिंग कुठं होतं हे नुसतं पाहतो. हे मी दुसरा डोळा टाळू, दुसऱ्याचा डोळा मी रोपण तिथे करू शकतो नाही का. त्याच्यामध्ये जेव्हा नेत्रदान करतो त्यावेळेस कानाचं रोपणसुद्धा करू शकतो, पण त्याचं प्रोसेसिंग माझ्या इथे होतं, ब्रेनमध्ये होतो. आणि त्यासाठी प्रत्येकाला एक प्रोसेसर दिला आहे, एक भाग दिलेला आहे की तू हे कर, तू हे कर. आणि या सर्वांचं जे एकीकरण होतं ते मन करतं. ते कसं होतं हे अजून विज्ञानाला समजलं नाही. या सर्वांचं करून पूर्ण असं एक इंटिग्रेटेड व्ह्यू जो केला जातो ते आपलं मन किंवा अंतःकरण कसं करतं हे अजूनही विज्ञानाला समजलं नाही. पण त्यापुढचा जो प्रश्न आहे की हे कोण पाहतो, हे सर्व करण्यात पाहते, प्रोसेसिंग होतं माझ्या ब्रेनचं सर्व मी पाहतो, पण हे कोणाला कळतं हा जो प्रश्न आहे मुख्य, की तो आत्मा कोण, तो जीव कोण, तो आत्मा कोण, तो जो विचार आहे तो आज विज्ञान शोधत आहे की हे काय आहे याच्यामध्ये. पण ह्या प्रमाणामध्ये हा जर विचार केला आहे तर शब्द प्रमाणच हेच सर्वश्रेष्ठ प्रमाण होतं. की शब्दाशिवाय म्हणजे याच्यामध्ये बाकी सर्व हे एक प्रकारचे गौण प्रमाण आहेत. प्रत्यक्ष हे जे मुख्य प्रमाण विज्ञान मानतं तसं नाही आहे. कारण की खरं ज्ञान जर पाहिजे असेल की ते जे ज्ञान जाणीवीच्या पलीकडे असलं तरी त्याच्यामध्ये अपरोक्ष ज्ञानातून त्या जाणीव तर शब्दाच्या रूपातच ते त्याचं ट्रान्सफर होऊ शकतं. म्हणून शब्द हेच सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे हे मानतो. आता शब्द प्रमाण प्रबल असलं तरी त्याच्यामध्ये औपनिषदीय विचारा वाचून मनुष्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा मुक्ती असं जे प्रतिपादन करतात, तर उपनिषदाशिवाय किंवा औपनिषदांना अनुसरणाऱ्या इतर वेदांतशास्त्राच्या प्रकरण ग्रंथाशिवाय त्याला दुसरा पर्यायच नाही असं आपलं स्पष्ट मत आहे. वेदवाक्यामध्ये जे 4 वेदवाक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की शेवटी जे सत्य आहे म्हणजे नुसतं शब्दातून नाही पण अनुभूतीतून जे शब्द म्हणजे सत्य मानल्या गेलं याच्यामध्ये आहे आणि तेच विज्ञान शोधतं आणि त्याच दिशेने जात आहे. तत्त्वमसी किंवा ब्रह्मास्मी जे सांगितलं गेलं याच्यामध्ये ते 4ही वेदवाक्यांचा ज्यांना त्याची अनुभूती झाली आहे त्या अनुभूतीतून त्या शब्दाच्याद्वारे आणि मग त्याच्या निरूपणातून त्यातून सर्व ते पुढील दर्शनातून त्याचं दर्शन होतं याच्यामध्ये. तर नुसतं शब्दप्रमाणे मी भाषा बोलू शकतो म्हणजे ते प्रमाण नाही. त्याच्यामध्ये त्याची अनुभूती, त्या सत्याची अनुभूती ती मला झाली पाहिजे आणि त्या अधिकारातून ज्यांना ती झाली आहे त्या तो मग त्या शब्दातून त्याचं अवतरण होतं आणि त्या शब्दातून ते पुढे ज्ञान पसरतं. आणखी एक अधिकार विचार जो वेदांतामध्ये सांगितलेला आहे. समजा की आपल्या म्हणण्याप्रमाणे तत्त्वमसी महावाक्याच्या विचाराने ज्ञान होतं, पण त्यासाठी अंतःकरणाच्या विशेष जसं आपल्या जरी कोणी कबूल करीत की आपल्या ठिकाणी हे जे काही विज्ञानाचं आपल्या बुद्धीचा जो विशेष प्रकारचा विकास आहे याला कारण काय असेल तर आपल्या चित्ताचं ऐकाग्र्य हे मुख्य परमात्म्याची आपल्याला देणगी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला तत्त्वमसी महावाक्याचं चिंतन करत असताना आपल्याला त्या वेदांतशास्त्राने मान्य केलेला जो साधन चतुष्टयाचा अधिकार आहे तो अगदी जसाच्या तसाच मान्यच केला पाहिजे. याविषयी आपले काय विचार आहे? एकाग्रतो म्हणजे एकाग्रतेची जे विचार मांडला की मनाची एकाग्रता किंवा मनाचं विवेक, वैराग्य, समाधी, षटक वगैरे आपण म्हणतो तसाच प्रकार संगणकातसुद्धा आहे आणि वैज्ञानिक प्रकार. संगणकामध्ये आपण जी चिप पाहतो एवढीशी चिप असते, हे नखा एवढी चिप असते आणि आजच्या गणनेमध्ये एवढीशी चिप आहे मी तयार करतो. ती गारगोटीची तयार होते. गारगोटीची म्हणजे जे एका प्रकारच्या काचेच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर एक सर्किट प्रिंट केला जातो जसं आपण एक पुस्तक प्रिंट करतो त्यामध्ये सुद्धा त्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचा आहे एकाग्रता. म्हणजे एका दुसऱ्या प्रकारची तिथे त्या चिप तयार करताना अत्यंत पवित्रता लागते. प्युरिटी म्हणजे त्यामध्ये एकही दोष नसो. अनेक 10 लक्षच्यामध्ये जेव्हा ट्रान्झिस्टर तयार होतात त्यामध्ये एखादा दोष त्यामध्ये टॉलरेट केला जातो. त्या प्युरिटीची जी प्रोसेस आहे यामध्ये त्या संगणकाच्या चिप्समध्ये हे करताना ही प्युरिटीची प्रोसेस आहे. तशीच मनामध्ये जे हे समजा त्या माणसाच्या पावित्र्यतेमध्ये म्हणजे त्या मनाची ती पावित्र्यता निर्माण करणं किंवा एकाग्रता निर्माण करणं ती सुद्धा सर्व नॉलेज इज कॉन्सन्ट्रेटेड ऑन दॅट चिप पूर्ण एकत्र केला जातो आणि त्यातूनच ती सुद्धा चिप तयार होते. आणि विज्ञानातून अनेक जेव्हा वैज्ञानिक होते जीवन त्यांना समर्पण केलं असतो एखाद्या विषयाला
जेव्हा मेरी क्युरी रेडियमचा शोध करताना पूर्ण जीवन त्याला समर्पण केलं गेल्यानंतरच तो रेडियम आपलं जो एक एलिमेंट आपण शोधल्या जातो. तर दोन्ही प्रकारमध्ये चित्ताची एकाग्रता, मनाची एकाग्रता आणि त्याची प्युरिटी दुसऱ्या दृष्टीने इथे जडाची प्रवृत्ती असेल, इथे जीवाची पावित्र्य असेल एका दृष्टीने, ते फार महत्त्वाचे दोन्ही याच्यामध्ये प्रकल्पामध्ये. आणि हे ज्ञान कसं अवतरतं, जसं आता हरिभक्त परायण नारायणराव महाराज यांच्याकडे पाहून मला वाटतं की गुलाबराव महाराजांची, ज्ञानेश्वर करांची, आता ही कोणती प्रक्रिया आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा माधांमध्ये त्यांचा जन्म होतो, शिक्षण नाही, आई गेलेली आहे, दृष्टी नाही का, आणि त्यांच्या जीवनातून, त्याच्या जीवनाचं विषय येईल, त्यांच्या छोट्याशा 35 वर्षाच्या जीवनातून याच्यामध्ये एवढं मोठं साहित्य तयार होतं. त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह होता म्हणून स्वतः ते ज्ञानेश्वर कन्या म्हणवतात. हे ज्ञान कुठून आलं, ज्याने काहीही शाळा शिकली नाही, त्या संस्कृताचा पूर्ण ग्रंथांचा अभ्यास होतो. एवढंच नव्हे तर संस्कृतमधून त्यांनी जे केलेलं जे प्रगट केलेलं ज्ञान आहे याच्यामध्ये सर्व दर्शनावर त्यांनी जो नवीन प्रकाश टाकलेला आहे, हे कसं होऊ शकतं. म्हणजे आपल्याला अजूनही समजलं नाही की हे कसं होऊ शकतं. विज्ञान मानूच शकत नाही की असं कसं झालं शकतं. एवढं मोठं साहित्य तयार होतं, एवढे मोठे ग्रंथ. पण आमचा हाच विचार आहे की हे सर्व ग्रंथ आहेत. आणि त्यांचा विचार होता, त्यांनी एक विचार मांडला होता, आणि त्यातून मला पूर्ण एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झाला की वैशेषिक दर्शन पहिल्यांदा भारतीय वैज्ञानिकांनी आपल्या दर्शनाचा अभ्यास केला पाहिजे, साई दर्शनाचं. आणि त्यातलं वैशेषिक दर्शन आहे हे तिथून वैज्ञानाची सुरुवात होती. म्हणजे आजचं जे आधुनिक विज्ञान आहे त्याची सुरुवात वैशेषिक दर्शनातून होते. त्यातून ते पुणे यायचं. पण बाकीचा पूर्ण सहाही दर्शनाचा अभ्यास केल्यानंतर त्या विज्ञानाला प्रगल्भता निर्माण होईल. त्यातून मला जास्त आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामध्ये हे अपरोक्ष ज्ञान कसं निर्माण होतं याच्यामध्ये. तर हाही विचार आपण करायला हवा. पण सांगायचं असं आहे की तुम्ही मांडलेला जो प्रश्न आहे की अनेक गोष्टी गूढ आहेत विज्ञानालासुद्धा. आणि शेवटी म्हणजे यामध्ये की जेव्हा हा विचार मांडला जातो की अनेक थोर वैज्ञानिक, अनेक श्रेष्ठ वैज्ञानिक मानायला लागतात की विज्ञान आज एक श्रद्धा आहे. हे विज्ञानसुद्धा एक श्रद्धा आहे. म्हणजे हा लाऊडस्पीकर आहे किंवा हे पुस्तक आहे, हे पुस्तक असंच आहे का खऱ्या अर्थाने, ही एक माझी श्रद्धा आहे. माझ्या ब्रेनमध्ये त्याचं रिप्रेझेंटेशन असं होतं आहे याच्यामध्ये, ते खऱ्या अर्थानं असं आहे का, हाही मोठा प्रश्न आहे. असं आपण मानतो आहे. जसे विज्ञानाचे नवीन नियम झाले काय म्हणले की सृष्टी सपाट आहे, ही पृथ्वी सपाट आहे. अनेक वर्ष अनेक शतकं मानत गेलो, पण तसं नाही आहे. जे दिसतं तसं नाही, आकाश वेगळं नाही आहे. आपण जे रंग पाहतो ते तसे नाही आहेत. पण जे दिसते आहे, जे म्हणजे कॉमन सेन्स नॉलेज आहे ते तसं नाही आहे. तर त्याच्यापेक्षा ते जे गूढ आहे ही एक माझी श्रद्धा आहे की असं मला दिसते, असं वाटतं. सर्व लोक मला असं सांगतात. त्या श्रद्धेवरच विज्ञानसुद्धा एक श्रद्धाच आहे हेही मानलं गेलं आहे आतापर्यंत. आणि त्यातून पुढचा विज्ञानाचा प्रवास सुरू आहे. सर, या ठिकाणी जे लोक विज्ञानाचं ज्यांना अंग आहे ते हे विज्ञानाधिष्ठित अध्यात्म करू शकतात. पण समजा आमच्यासारखे जे भोळे, परंतु आम्हाला मात्र एक प्रकारची शास्त्राची उपनिषदांची दृष्टी मिळाली, अशा लोकांना ज्याला आपण परिपूर्ण समाधान म्हणतो, त्या समाधानात जर कोणत्याही प्रकारची उणीव नसेल तरी पण आणि लोकसंग्रहासाठी काही कार्य नसेल तर त्यांनी आपल्या समाधानात राहावं की नाही. त्यावेळेस मला वाटते फक्त एकच की नाही, आता प्रश्न हाच होता की हा प्रश्न अष्टाध्यायी समोर म्हणजे मला निर्माण जातो पाणीच्या याच्यामध्ये. त्याआधी एकच सांगतो की संगणकावर काम करताना मला एक दिसत होतं एक प्रकारचा एका प्रवृत्तीमुळे किंवा एका अपरोक्ष ज्ञानामुळेच की एक मोठी लाट तयार होते येणार आहे संगणकीय. आता आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स का वापरतो आपण, कुठे वापरतो, त्याला मूळ तत्त्वज्ञान काय ते मागे मूळ तत्त्वज्ञान आपल्याला समजायला पाहिजे. का असं होतं आहे. सर्वजण संगणक म्हणजे नुसतं तंत्रज्ञान नाही, ते तत्त्वज्ञान आहे. नुसतं तंत्रज्ञान असेल तर मग ते गेलं असतं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण का वापरतो, का वापरले जाते, ही ईश्वरीय योजना कोणती आहे, ही सुद्धा एक ईश्वरीय योजनाच आहे ना. जसं जसं ज्ञान तयार आहे ही सुद्धा ईश्वरीय योजनाच आहे. हे म्हणजे कोणतं तरी विज्ञान म्हणजे वेगळं नाही. आपल्या वेदामध्ये दोन्ही ज्ञान मानले, विज्ञानही मानलं आहे, ज्ञानही मानलं आहे, पराज्ञानही आहे, अपराज्ञान आहे, दोन्ही मानले, दोन्ही गोष्टी आहेत. तर ही सुद्धा ईश्वराचंच प्रयोजन आहे. आणि त्याचं उत्तर मला पाहायचं आलं देवी महात्म्यामध्ये मला पाहायला गेलं की देवी सांगते की मी शून्य आहे
आणि अशून्यसुद्धा मीच आहे. वेद मी आहे, अवेदसुद्धा मीच आहे. आम्ही तेच डिस्कस करतो त्र्यंबकरावांशी की शून्य आणि अशून्यातून ही जे सर्व रूप तयार होतं, शून्य आणि अशून्य, 0 आणि 1, म्हणजे अशून्य, 1 म्हणजे 1चा आकडा नाही, अशून्य. ह्या संगणकाची पूर्ण रचना जी चालते ह्या 2 तत्वावर चालतो, एक शून्य आणि अशून्य. त्यातून काय दिसतं आपल्याला की जगामध्ये जे काही दिसतं आहे, हा जो विलास दिसतो आहे आपल्याला, म्हणजे सर्व प्रत्येक क्षेत्र याच्यामध्ये हे कलर्स आहेत, हे आहेत, ते शब्द आहेत, किंवा पूर्ण ग्रंथ आहे, किंवा चित्र आहेत, किंवा जे जे आपण पाहतो, जे जे अवलोकन करतो, तो वास आहे. आपल्याला कधी वाटेल की आपलं जे की माझं चवसुद्धा फक्त शून्य आणि अशून्यातून आपण तयार करू शकतो, किंवा सांख्यामध्ये सांगितलं पुरुष आणि प्रकृतीतून कसं तयार होतं. तर विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की 2च सिम्बल्स लागणार, शून्य आणि अशून्य. जे काही आपण पाहतो आहे, जे जे गोचर करतो आहे, ते संगणकाने सांगितलं आहे की हे फक्त हेच आहे. आज जर त्याचं जर आपण ऑपरेशन केलं संगणकाचं, पाहायला लागलो, तिथे काही दिसणार नाही. त्याला कलर्स दिसत नाहीत, त्याला काहीच असं तसं काहीच कोणता रंग दिसत नाही, किंवा व्हिडिओ नाही, किंवा कोणी हे नाही, किंवा असं काही नाही आहे. फक्त हे 2 गोष्टी चालतात, 0 आणि त्याचा पूर्ण खेळ तयार होतो. आणि त्यातून आपण म्हणूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग का होतो की जगामध्ये जे काही आहे हे शून्य आणि अशून्याचं आहे, त्यातून हे सर्व तयार होतं. म्हणून हे तयार होतं. म्हणजे सांख्याने जो प्रकृती पुरुषाचा विचार सांगितलेला आहे, जवळजवळ त्याचंच अनुसरण तेच आहे. तेच आहे. सांख्यामध्ये गुलाबराव महाराजांनी शेश्वर दर्शन मानलं. सांख्य हे निरेश्वर दर्शन नसून शेश्वर दर्शन आहे, त्याचं त्यांनी प्रतिपादन केलं. तर तेही आपण घ्या. पण तेच आहे पुरुष प्रकृती म्हणजे काय आणि त्यातून कसं तयार होतं, हा संगणकातून मी सिद्ध करू शकतो की ह्या 2 गोष्टीतूनच सर्व हा जो आपण पाहतो आहे, सृष्टीचं रूप पाहतो आहे, प्रत्येक रंग असतील, अक्षर असतील, काही असतील, जे ऐकतो आहे, बोलतो आहे, सर्व फक्त आपण जेव्हा टेलिफोन करतो मोबाईलमधून फक्त 0-1 जात असतात, काहीच जात नसतं. काय जात असतं, हे 0 आणि 1 असे इलेक्ट्रॉनिक सर्किट, काही तुमचा आवाज वगैरे काही जात नाही त्यामध्ये. जेव्हा रंग हे सर्व याच्यामध्ये टेलिव्हिजन आपण पाहतो आहे, सर्व रडतो, हसतो वगैरे सर्व ते काय येतात, इथून सर्व फक्त 0-1 येत आहेत, फक्त त्याच्या लहरी येत आहेत, काहीच येत नाही. तर त्यातून हा विलास कसा तयार होतो, पूर्ण सृष्टी, त्याचं प्रतिपादन विज्ञानातून जे सांख्यांनी केलं आहे ते तयार होतं. मला हेच फार महत्त्वाचं आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. हा दार्शनिक किंवा तंत्रज्ञानाचा विचार सांगितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये जे काही संत साहित्याविषयी आकर्षण झालं, विशेषतः स्वानंद सुखनिवासी प्रज्ञाचक्षु आपलं गुलाबराव महाराजांच्या वाङ्मय आपल्याकडून भरपूर चिंतन केलं गेलं. त्या आधाराने संत वाङ्मया संबंधाने आपल्याला काय वाटतं, त्याच्यामध्ये हे जो तंत्रज्ञान आणि अध्यात्म किंवा वेदांत विषय आहेत त्यामध्ये केलेले जे नामस्मरणादी ज्या साधनांचं वर्णन केलेलं आहे, त्या संबंधाने आपले काय विचार? सहज मला वाटतं की जेव्हा जेव्हा संतांचं अवतरण झालं, अनेक काळापासून पाहतो आपण, किंवा त्या काळामध्ये त्या काळानुसार शंकराचार्यांच्या तो काळ, त्यावेळेस त्यांनी केलेलं अद्वैताचं प्रतिपादन, त्यानंतर अनेक रामानुज अनेक आचार्य झाले, अनेक दर्शनाचं त्याच्यामध्ये सिद्धांत मानले गेले. याच्यामध्ये त्यामध्ये अद्वैत असेल, मग द्वैत असेल, द्वैताद्वैत असेल, विशिष्ट अद्वैत असेल, रामानुजाचार्यांचं वगैरे त्या काळानुसार त्या जी गरज होती त्यानुसार ते अवतरले संत महाराज. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा अवतरले तेव्हा संस्कृतामध्येच सर्व ज्ञान, संस्कृत भाषेमध्येच देवभाषा मानली गेली, सर्व ज्ञान त्यावेळेस भगवद्गीतेपासून सर्व वेद त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये उपलब्ध होतं. पण सर्वसामान्याच्यापासून ते वंचित राहिलं त्यामध्ये. तर ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार त्यावेळेस कशासाठी होता, हे ज्ञान सर्व लोकांच्या समोर आणायचं, म्हणून प्राकृतामध्ये किंवा त्यावेळेसच्या मराठीमध्ये ते ज्ञान आपण त्याचं अवतरण झालं नाही का. तुकाराम महाराजांनी त्यावेळेस 400 वर्षापूर्वी ज्यामध्ये जी पहिली की त्यावेळेसचा प्रसंग आहे, त्यावेळेसचं जीवन काय, त्या जीवनातून ते जे सत्य आहे ते त्यांना सांगायचं, त्यातून गाथेचं अवतरण झालं. मला काय वाटतं की ज्या प्रत्येक काळामध्ये ज्या त्या काळाची गरज असते त्या त्यामध्ये तसं अवतरण होतं. म्हणून म्हटलं की आज जे अवतरण व्हायचं आहे ह्या विज्ञानाच्या माध्यमात, आज विज्ञानाचं युग आहे किंवा संगणकाचं युग आहे त्याच्यामधून, तर त्याचं अवतरण इथे झालं पाहिजे. पण सत्य ते एकच आहे, सत्य ते एक आहे. संत साहित्य काय करतात, संतांचं म्हणजे ज्यांनी त्यांना सत्याचं दर्शन झालं आहे ते संत. ते सत्याचं दर्शन नुसतं विज्ञानातूनच नाही की म्हणजे काही इक्वेशन लावून तसंच नाही, त्याचे अनेक मार्ग आहेत. त्या नाम जप एक मार्ग जो सर्वांना सोपा, त्या मार्गातून सुद्धा डायरेक्टली संत दर्शन होतं. माझं काही शिक्षण काहीही नसेल पण नुसत्या नाम जपातून त्या सत्याचं दर्शन मला होते.
हे म्हणायला पाहिजे की नुसतं विज्ञानाचा अभ्यास करायला लागेल, इतके मोठे ग्रंथ वाचावं लागेल, मी इतका तत्त्वज्ञानी, मला PhD करावं लागेल, त्यातून सत्याचं दर्शन झालं असतं तर असं झालंच नसतं याच्यामध्ये. तर ह्या सर्व मार्गातून सर्वात सोपं सांगितलेला मार्ग जो त्याने सांगितल्यामध्ये तो नाम जप आहे किंवा याचा अभ्यास असेल किंवा अनेक मार्ग आहेत त्यातून ते दर्शन होऊ शकतो. फक्त ते काय की हे सत्य आहे, ती संतवाणी ती सत्य असल्यामुळे ती शाश्वत आहे. आणि म्हणून मी त्याच्यामध्ये म्हटलं की नुसतंच विज्ञानाचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामध्ये त्यातून खूप किती निरूपणं आणि PhD थिसिस दिले, त्यातून मला पूर्ण सत्याचं दर्शन होणार नाही, त्याचा एक प्रकारचा अभ्यास होऊ शकेल त्याच्यामध्ये. तर म्हणून संत वाङ्मय फार महत्त्वाचं आहे, कारण की सर्वसामान्यांना समजण्यासाठी एक सर्व सोपा मार्ग एकदम ह्या काळात जो गरजेचा आहे तो संतांनी आपल्यासमोर मांडला. दुसरा एक प्रश्न आता शेवटचा विचारतो, तो असा की या ठिकाणी संत वाङ्मय जर पाहिलं तर सगुण पांडुरंगाचा साक्षात्कार, या सगुण विग्रहाचं वर्णन किंवा भगवंताची संवाद, करुणा भाकणं आणि तो जे स्वरूप वर्णन केलेले ते साक्षात भगवंताशी संवाद, ज्याला आपण अपरोक्ष ज्ञानातच हे गोष्टी घडल्या असं जे सांगितलं, तर विज्ञानाच्या आधाराने किंवा आपल्या संकल्पनेत काही स्पष्टीकरण करता येईल? एक सर्वात महत्त्वाचा विचार आहे तो, आणि हा विचार अनेक सांगितले की हे जे सत्य आहे ते सगुण आहे की निर्गुण आहे. हा जो विचार होतो कारण तो सगुण तिथं तर निर्गुण रूप आहे, मग तो सगुण कसा, निर्गुण असल्यानंतर मग तो सगुण कसा, सगुण असल्यानंतर तो निर्गुण कसा, हा नेहमी एक प्रकारचा वाद असतो, एक प्रकारचा विचार असतो याच्यामध्ये. तू सगुण की निर्गुण आहे याच्यामध्ये, तर विज्ञानच त्याच्यावर उत्तर देतं. हा प्रश्न असा नाही आहे, हा प्रश्न भाषेचा प्रश्न आहे. तू सगुण आहे की निर्गुण आहे, हा एका भाषेचा प्रश्न आहे याच्यामध्ये. आणि क्वांटम मेकॅनिक्स नावाचा जे अभ्यास होतो, जो पुंजवाद आहे त्याच्यामध्ये, जे आत्ताचं फिजिक्स मानलं गेलं, हा प्रश्न असा नाही की हा पार्टिकल आहे की स्पंदन आहे, हे जड आहे की ते स्पंदन आहे, हा प्रश्न नाही आहे. ते जडही आहे आणि स्पंदनही आहे. मी ज्या रूपातून त्याला पाहायचं आहे ते रूप मला त्याच्यात दिसतं. मी हे सृष्टी मला कशी दिसते, ज्या रूपातून. जड आणि स्पंदन म्हणजे शून्य आणि अशून्य हाच अर्थ घेऊन का? नाही, एका दृष्टीने ऊर्जा आणि मटेरियल जड या प्रकारचा एक प्रकारचा पदार्थ, म्हणजे आपण जे म्हणतो की हे आहे की ते आहे, असं पाहिलं तर जडाचं पार्टिकल म्हणजे कण दिसतात, असं पाहिलं तर स्पंदन दिसतं. हा इलेक्ट्रॉन आहे, एका दृष्टीने पाहिला तो कण वाटतो, कणाचं पार्टिकल. एका दृष्टीने पाहिलं तर स्पंदन आहे, आपले जे लाईट आहे स्पंदन आहे की कण आहे. तर हा विचार सगुण आहे निर्गुण असा नसून ते एकाच वेळी सगुण आहे निर्गुण आहे. मी ज्या दृष्टीने त्यात पाहेल त्या रूपातून मला ते अवतरतो. हे आज विज्ञानाने प्रूव्ह केलं आहे. हा प्रश्नच नाही आहे की मूर्तीपूजा करता किंवा तो विठ्ठलाच्या रूपात तो देव कसा होतो. ज्या रूपातून मी त्याला पाहेल आणि त्याची एक रूप होईल, जेव्हा मी त्याच्याचे एक रूप होईल, नाही का आपण म्हणतो की ज्ञान आणि ज्ञेय आणि ज्ञाता हे तिन्ही गोष्टी जेव्हा एकरूप होतील तेव्हा त्याचं माझं खरं दर्शन होईल. तर तो प्रश्न असा हा नाही आहे. तर वारकरी संप्रदायाने जी भूमिका घेतली आहे त्याचं तू सगुणी आहे आणि तू निर्गुण आहे, तीच बरोबर आहे. ती बरोबर आहे, म्हणजे ती विज्ञानाच्या दृष्टीने ती विज्ञाननिष्ठ आहे असं मला वाटतं. आता गुरुवर्य सरांचं जसं आहे ना, या ठिकाणी जसं एखादा लहान बालक आग्रह करतो त्याप्रमाणे बहुतेक आमचे परम प्रेमास्पद नारायण महाराजांनी कोणत्या प्रकाराने सरांना आग्रह केला हे काही आम्हाला माहीत नाही आणि त्यांना कसं आणलं या ठिकाणी. पण काही असो, मी सांगितल्याप्रमाणे परीक्षितीनं जेव्हा अनशन केलं आणि ठरवलं की आता पुन्हा अन्नग्रहण करायचं नाही, आणि त्याच वेळेला परीक्षेच्या उद्धारासाठी जसे शुकदेव त्या ठिकाणी अवतीर्ण झाले असं भागवतामध्ये म्हटलेलं आहे. तसं आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या पुण्याईने गुरुवर्य सर या ठिकाणी आले आणि सर्वांना एक मार्ग, कारण सरांजवळ एवढं ज्ञानाचं भांडार आहे, आपण रात्रभरही बसलं तरी ते काही संपणारं नाही कधी. हां काय विचारायचं, हां मग मी तर अगोदरच म्हटलं होतं याच्यामध्ये. तर आता या ठिकाणी सर हां आता नको म्हणतात सर. पुन्हा असं तर आमची विनंती आहे सरांना की, आणि आम्हाला त्याच्याबद्दल आता काही वाटतच नाही, ती जी ज्ञानेश नंदिनी या ठिकाणी अवतीर्ण झाली ना ती ह्याचसाठी वास्तू झालेली. त्यामुळं आता तीच सरांचं आकर्षण करू, ज्यांना
प्रज्ञाचक्षू किंवा समन्वय महर्षी म्हणतात. आणि सर हे अध्यात्मातले महर्षी आहेत आणि या ठिकाणी तंत्रशास्त्रातले किंवा विज्ञान महर्षी पण आहेत. आणि त्या एक गुलाबराव महाराजांनी कदाचित याच विग्रहाचा स्वीकार करून पुढचं कार्य करण्याचं काहीतरी मानस असावा असं आम्हाला वाटतं. नारायण महाराजांसारख्या एकश्चित सामान्य कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीनं या ठिकाणी संकल्प करावेत आणि ते संकल्प मोठे राष्ट्रपतींपासून तर मंत्र्याप्रमाणे एका दरिद्री नारायण, नाव त्यांचं नारायण आहे पण ते खरी दरिद्री नारायण आहेत, परंतु त्यांचे संकल्प कोट्यावधी रुपयाचे आणि संपूर्ण 134 ग्रंथांचं जे प्रकाशन आहे ते येत्या थोड्या वर्षामध्ये करण्याचं सर्व म्हणजे सरकारी माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे. आणि असं हे कार्य जर व्हायचं असेल तर त्याच्या पाठीमागं 2च व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीमागे आहेत. ते म्हणजे आपले असणारे प्रातस्मरणीय किशोरजी व्यास, गोविंदानंद गिरीजी महाराज आणि सर. तर यांच्या माध्यमातून हे कार्य व्हायचं असेल तर सर वारंवार येतील. आणि माऊलींची जी जिज्ञासा आहे किंवा आमचे नवले सर, सुभाष महाराज ज्यांच्याविषयी मी फार अनभिज्ञ आहे, परंतु ते मी हे जे प्रश्न विचारले हे संप्रदाय विचाराला सगुण साक्षात्कार, भगवंताचं निर्गुण रूप, प्रामाण्य विचार किंवा तत्वमसी महावाक्य हे जे आपण दररोज चिंतन करतो याला सर अनुकूल आहेत किंवा सरांचा याच्याविषयी काही वेगळा झोक आहे एवढं फक्त आपल्याला सर्वांच्या समोर जाणून घ्यावं. कारण सरांच्याकडे पाहण्याची जी दृष्टी ती फक्त आपण विज्ञानाची पाहतो. मी असं पाठात बोललो सरांचं, सर सर्व बोलले पण तत्वमसी महावाक्याविषयी बोलले नाही. पण सर्व तत्वमसी महावाक्याचं सार सरांनी मान्य केलेलं आहे हे आता आपल्या व्याख्यानात समजलं. आणि एकही सांप्रदायिक किंवा संत वाङ्मयाच्या विचाराशी ते कुठेही विरुद्ध नाहीत असं जर आपल्याला कळलं तर आपण श्रद्धापूर्वक त्यांच्या पायाजवळ बसू. नाहीतर आपल्याला वाटतं हे लोक वेगळे आहेत, आपलं हे पारंपरिक ज्ञान आहे असं आपण म्हणू. तर जे पारंपरिक ज्ञान आणि विज्ञानाच्या द्वारा सिद्ध झालेलं आणि अनुभूतीवर अधिष्ठित ज्ञान ते एकच आहे असं जर आपल्याला कळलं तर आपले सगळे विद्यार्थी सर्वांच्यावर प्रश्नाचा भडीमार करू शकतात आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. म्हणून आपल्याला वेळोवेळी आता एकाच वेळेला सगळं होणं शक्य नाही. एवढ्यासाठीच खरा सरांनी इथे यावं. या व्यासपीठावर हे ज्ञानोबारायांचं व्यासपीठ आहे, निळोबारायांचं व्यासपीठ आहे आणि त्याच्यावर सरांनी काही ओळख दिली तर पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसेच्या विचारामध्ये लगेच आपल्या मनामध्ये काही शंका येऊ शकते. पण चित्तशुद्धीपासून साधन चतुष्टयापासून सर्व साधनं मान्य करूनच तत्वमसी महावाक्याने तुम्हाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार होतो किंवा जीवनमुक्ती होते. त्याचे काही मी प्रश्न विचारणार होतो पण प्रश्न ते आपल्याला माहिती आहे की आमच्या जागतिक कीर्तीच्या असणाऱ्या शास्त्रज्ञावर किती वेळेचं त्यांना वेळ किती कमी असेल अशा वेळेला आमच्या भास्कर महाराजांनी पहिली ओळ लिहून दिली मला की सरांना वेळ किती येते अगोदर विचारा. आम्ही मी चिठ्ठी खिशातच ठेवली, विचारलं नाही. कारण मी म्हटलं आज आपलं पाहू याच्यामध्ये आणि त्या प्रकारचं आता चिंतन झालेलं आहे. आपलं थोडंसं एक अर्ध्या तासाचं सत्र आलं. सर त्यांच्या विचारात रमले होते कारण सरांचे जे विचार आहे चिदाभास काय प्रकाश, एक अविकारी प्रकाश, एक विकारी प्रकाश, एक भौतिक प्रकाश, हेच सरांचे विचार आहेत आणि ते 4थी शिकलेले परंतु याच्यात जीवन घालवलेले हलदे महाराजांच्या प्रत्येक वाक्याला सर मान डोलावित होते. बस हेच विज्ञान आणि ज्ञानाचं ऐक्य आहे आणि ते ऐक्य आता आपल्याला राहिलेले 15-20 मिनटं अर्धा तासामध्ये ते सांगतील आणि नंतर समारोप होईल. आपल्याला एकच सांगायचं आहे. हो सर. मी सांगितल्याप्रमाणे की माझी जी एक प्रकारची तीव्र शुद्ध एक प्रकारचा संकल्प विचार होता की त्रिवेंद्रवरून पुण्याला यावं. त्याचा मुख्य विचार होता की त्यावेळेस मला म्हणजे मला कसं शक्य होईल माहीत नव्हतं याच्यामध्ये. तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास व्हावा, गाथेचा अभ्यास व्हावा, त्याच्यातून संत वाङ्मयाचा अभ्यास व्हावा. पण माऊलीची कृपा एवढी मोठी किंवा म्हणजे प्रवृत्त झालो याच्यामध्ये, गुरु मिळाले त्याच्यामधून. त्याचं गुलाबराव महाराजांचं साहित्य माझ्यासमोर आलं, अफाट ज्ञान माझ्यासमोर आलं आणि काय कोणास तो काय घडायचं होतं. तर माझ्यासमोर त्र्यंबकराव काही वर्षापूर्वी वसंतराव गाडगीळ यांच्या पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या माध्यमातून की एक ग्रंथ तयार होत आहेत की आज जी आपली ज्ञानेश्वरी आहे ती प्राकृतामध्ये 700 वर्षापूर्वी तयार केलेली ज्ञानेश्वरी आहे. पूर्ण ईश्वरीय ज्ञान सर्व जे पूर्ण एकाच ग्रंथाचा अभ्यास केला की सर्व झाला म्हणजे सर्व त्यामध्ये हे आपण सर्व मानतो आणि असं आहेच. मला विज्ञानाचा अभ्यास करून हेच दिसतं की एकच ग्रंथाचा अभ्यास केला की सर्व होऊ शकतं. पण त्यासाठी अनेक तयारी करावी लागेल किंवा त्या अधिकाराच्या पुरुषातून आपल्याला समजावं लागेल. पण हे होत असताना
त्र्यंबकराव चव्हाण जे आहेत माझ्यासमोर आलेले आहेत त्यामध्ये ते माझ्यासमोर आले आणि ते म्हणाले की त्यांचं एक प्रयोजन होतं की आपण की ज्ञानेश्वरी आपल्याला समजायची आहे, सर्वसामान्य लोकांना समजायची आहे, तर आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, इथे पारायण होतात, पण ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नाही. मग आपण पारायणासाठी मग आपण जे सांप्रदायिक ज्ञानेश्वरी आहेत त्यांचा अभ्यास, त्याचं निरूपण, त्यांचं हे आणि हे करता करता मूळ ज्ञानेश्वरीच्याकडे आपण जात नाही. त्या जी ओवी आहे ती सोडून मग आपण ती ओवी वाचतच नाही. हा एक प्रकार होतो. दुसरा म्हणजे ओवीचं पारायण होतं राहतं पण त्याचा अर्थ समजत नाही. तर का असं होऊ नये की ज्ञानेश्वरी जी आहे, जी ओवी आहे, मूळ ओवी आहे, अशी ओवी तयार आपण करू शकतो काय, समओवी असा झालेला आहे. त्याच्यामध्ये समओवी पण त्या शब्दाच्या खाली शब्द आला पाहिजे आणि त्या शब्दामध्ये त्याचा भावार्थसुद्धा असला पाहिजे, जो आपण म्हणतो की सार्थ भावार्थसुद्धा असला पाहिजे आणि त्यात गुढार्थसुद्धा आपण आणू शकू का, त्याचं अवतरण होऊ शकेल त्या गुढार्थ. जसे गुलाबराव महाराजांनी बाबाजी महाराजांनी पंडितांच्या द्वारे ते गुढार्थ दीपिका तयार केली त्यामध्ये, तर ते असं होऊ शकेल का असं मलाही वाटायचं की असं झालं असेल तर फार छान होईल की गायत्री वाचताच मला ज्ञानेश्वरी कळायला लागेल. आणि हा ग्रंथ तयार व्हायला लागला. त्यावेळेस माझी त्यांची भेट झाली त्र्यंबकरावांची आणि मग ते ग्रंथ पाहून वाचायला लागल्यानंतर मला वाटलं की हा जो ग्रंथ मला अभिप्रेत होता, मला असं वाटायला लागलं की असं व्हायला पाहिजे, तोच माझा तो ग्रंथ माझ्या सांगितलं म्हणजे तोच माझ्यासमोर आला. ते काही दैवी योगामुळे असेल तो संभव असा आला आहे. तर त्याचं प्रकाशन व्हावं आणि त्या प्रकाशन आम्हाला करायचं याच्यामध्ये आणि तो ग्रंथ तयार झाला. मला आठवतं की ह्याचं तर मग म्हटलं की याच्यामध्ये की मला फार आनंद होईल याच्या ग्रंथाचं मला संपादन जर करता येईल, याचा अभ्यास मला करता येईल, पूर्ण ज्ञानेश्वरी वाचल्या जाईल. तो वाचली होती याच्या प्रकरणात त्याच्यामध्ये, पण पूर्ण ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास त्याद्वारे होऊ शकेल. तर पण ते कसं शक्य होतं. अनेक जे प्रपंच आहे इकडे जाणं तिकडे जाणं, दिल्लीला तिथे विमानातून कुठे कोल्हापूर, तर म्हटलं आपण असं तयार करू. आजच्या काळामध्ये ते म्हणाले की आजच्या काळामध्ये एक आपली गाडी म्हणजेच रथ आहे, त्या रथातच ती वाचायची आहे, ती एक समजायची आहे. तर तिथेच आम्ही रात्रंदिवस त्याचं वाचन, त्याचा अभ्यास, त्याच्यामधून आलेले याच्यामध्ये त्या ज्या उपरती होतं त्यातून आणि एक ग्रंथ तयार झाला. आणि हे ग्रंथ म्हणजे यथायोग्य प्रसिद्ध होईल. मला या मंदिरातच आपल्याला तो प्रसिद्ध करायचा आहे, आपण तो करूच या. पण त्याचबरोबर आजचं जे प्रयोजन होतं की हा ग्रंथ पहिले ते जे आता प्रकारचे प्रिंटिंग होऊन आलेला आहे, हा ग्रंथ असा दिसतो आहे. आजची ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा याचं म्हणजे पब्लिकेशन झालं आहे. तो आता अनेक म्हणजे आम्ही देतो आहे याच्यामध्ये त्या अभ्यासासाठी, त्यावेळेच्या ज्या प्रतिक्रिया येतील त्याचं त्या पाहण्यासाठी, त्या अभ्यासासाठी आपल्याला सुद्धा समर्पण करायचं होतं. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी ते समर्पण करायचं होतं आणि आपल्यालासुद्धा द्यायचं होतं, त्याच्यामध्ये महाराजांना द्यायचं होतं. त्यासाठी आम्ही इथे आजचं प्रयोजन असं होतं. पण असं माहीत नव्हतं की आजच्यासारखा म्हणजे एक व्यासपीठ, या व्यासपीठावर या ग्रंथाचं म्हणजे समर्पण आपल्या सर्वांच्या समोर म्हणजे जे वारकरी संप्रदायाला खरं मी त्यांना कसं वाटतं आणि त्यातून झालेला माझा अवर्णनीय आनंद, त्यांचं जे अनुवादन केलं त्यांनी आता आहे त्यामध्येच त्यांचा झालेला अवर्णनीय आनंद निर्माण झाला की ज्ञान म्हणजे कोणता आनंद निर्माण करतो असा. तर त्या आनंदाची अनुभूती झाली. तर ह्या म्हणजे वाटे की या प्रसंगाचं औचित्य साधून हा ग्रंथ मी वारकरी संप्रदायाला हरिभक्त परायण डॉक्टर जाधवांच्या त्यांच्या चरणी मी अर्पण करतो. त्याच्या त्र्यंबकराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या जो विभाग आहे वनविभाग, वनखात्यामध्ये ते ऑफिसर होते. त्यांना उपस्थित झाली की आपण करायला पाहिजे आणि त्याचा अनुवाद त्यांच्याद्वारे झाला. त्याच्यामध्ये त्याचं संपादन मला करण्याचा योग मिळाला आणि हा ग्रंथ तयार झाला. आपण सर्वांनी वाचावा आणि त्याची जी प्रतिक्रिया आम्हाला कळवावं त्याच्यामध्ये. आणि मला वाटतं की एक सुंदर ग्रंथ तयार झाला आहे त्यामध्ये आजच्या मराठीमध्ये. तर इथं आळंदीमध्ये असं सर एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये साधारणपणाने 3 ट्रक तरी विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली असतील. कोणताही विद्यार्थी ग्रंथ मागितला की ते पुण्यातून पंढरपूरवरून त्याला आणून देतात. तो पेटी ठेवतो, कधी कधी 18 पुराणं एकाच वेळेला मागतो, आयुष्यात पण वाचणार नाही. तरी मी म्हटलं असं करू नका, तरी ते म्हणतात काही नाही फरक पडत, त्याच्यापासून काही फरक पडत नाही. शेवटी त्यांनी गेठे महाराजांना सांगितलं की मी जेवढा खर्च करतो तर मला त्याच्या अनंत पटीनं लाभ होतो. म्हणजे याचा अर्थ त्यांची सकाम भावना असली पाहिजे. कदाचित काही असलं पण त्यांचा अनुभव त्यांना आहे
त्यामुळं एकदम दिसायला भोळं भाबडं पण आतमध्ये गंभीर विचार करणारे आणि ह्या विद्यार्थ्यांना पुस्तकाची पूर्तता करतात आणि ती पूर्तता म्हणजे फार मोठ्या प्रमाणात आणि ग्रंथदान. आजच आपण भोरे सरांची ग्रंथ तुला केली, नवले हॉस्पिटलचे जे डीन आहे त्यांची आज ग्रंथ तुला केली आणि त्या ग्रंथाचं ते कार्य त्या ठिकाणी करतात. तर त्याच्यामध्ये त्याचं स्वरूप एकदम विस्कळीत आहे, परंतु तरीसुद्धा ते मात्र खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर एक आज या ठिकाणी गुरुवर्य सरांच्या हस्ते त्यांना एक या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या सत्तेतून निळोबरायांच्या सत्तेतून त्यांना ही प्रस्तांतरे देऊन त्यांचा सरांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो.